नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गरुड पुराणानुसार काही विशिष्ट सवयी किंवा स्वभाव असलेल्या स्त्रिया घरात दारिद्र्याला आमंत्रण देतात. पण याचा अर्थ असा नाही की त्या स्त्रिया वाईट आहेत, तर त्यांच्या काही सवयी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे घरातून लक्ष्मी दूर जाते. आणि त्यासाठीच काही सवयी या स्त्रियांनी बदलायला हव्यात. त्या कोणत्या? चला सविस्तर जाणून घेऊया. आपण कितीही प्रयत्न केले तरी घरात पैसा टिकत नाही, बरकत होत नाहीये, सारखी आर्थिक चणचण जाणवते. अनेकांना वाटतं हे फक्त नशिबावर अवलंबून आहे, पण आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये यामागे काही खोल कारणं सांगितली आहेत आणि यात गरुड पुराणाचा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. गरुड पुराणानुसार काही विशिष्ट सवयी किंवा स्वभाव घरात दारिद्र्य आणू शकतात. आज आपण अशाच 5 प्रकारच्या स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या सवयींमुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं, असं गरुड पुराण सांगतं. यात तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची सवय आहे का ते तपासा. नंबर 1. गरुड पुराणात सांगितलंय की ज्या स्त्रिया अस्वच्छता ठेवतात, स्वतः अस्वच्छ राहतात, त्यांचे कपडे अस्वच्छ असतात, अशा घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. देवी लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. सकाळी उशिरा उठणं, घरात केरसुणीने कचरा जमा करून तो खूप वेळ तसाच ठेवणं, घराची नियमित साफसफाई न करणं, खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवणं, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. जिथे स्वच्छता नसते तिथे दारिद्र्य आपोआप येतं. म्हणून सकाळी लवकर उठावं, घर स्वच्छ ठेवावं, स्वतः स्वच्छ राहावं, यामुळे घरात नक्कीच सकारात्मकता येईल आणि लक्ष्मीचाही वास कायम राहील. नंबर 2. गरुड पुराणानुसार कठोरता आणि कटू वचन बोलणाऱ्या स्त्रिया. ज्या स्त्रिया सतत भांडण करतात, घरात कलह निर्माण करतात, घरातील सदस्यांशी किंवा इतरांशी कठोर आणि कडू शब्दात बोलतात, अशा घरातून सुख, शांती आणि लक्ष्मी दोन्हीही निघून जाते. जिथे प्रेम, सलोखा आणि आनंदानं संवाद राहतो, तिथेच लक्ष्मी कायम राहते. घरातील वातावरण शांत आणि आनंदी असेल तरच घरात सुख समृद्धी नांदते. कठोर वाणीमुळे संबंध खराब होतात आणि घरात तणाव निर्माण होतो, ज्यामुळे घरातून धन आणि धान्याची बरकत कमी होते. म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गोड आणि आदराने बोला. नंबर 3. अति झोपणाऱ्या किंवा आळशी स्त्रिया. ज्या स्त्रिया सूर्योदयानंतरही खूप उशिरापर्यंत झोपतात किंवा दिवसभर आळस करत असतात, कोणतेही काम वेळेत करत नाही, अशा घरात देवी लक्ष्मी टिकत नाही. सकाळची सकारात्मक ऊर्जेची वेळ असते. सकाळी लवकर उठून घर आणि स्वतःची कामं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि आळशीपणामुळे घरात काम वेळेत होत नाही. घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्यामुळे लक्ष्मी रुसून निघून जाते. नंबर 4. धन आणि धान्याची उधळपट्टी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा यात आहे. गरुड पुराणात म्हटलंय की ज्या स्त्रिया अनावश्यक खर्च करतात, धान्याचा उपयोग करतात, पाणी वाया घालवतात, पैशाची किंमत ओळखत नाही, अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. धन आणि धान्य हे दोन्ही लक्ष्मीचं रूप आहे. त्यांचा आदर करणं, त्यांची योग्य बचत करणं आणि अनावश्यक खर्च टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जो त्याचा अनादर करतो किंवा उधळपट्टी करतो, त्याच्या घरात दारिद्र्य येतं. नंबर 5. दुसऱ्यांचा अनादर करणाऱ्या स्त्रिया. ज्या स्त्रिया घरातील मोठ्यांचा, पतीचा, मुलांचा किंवा आलेल्या पाहुण्यांचा सतत अनादर करत असतील, त्यांना अपमानास्पद वागणूक देत असतील, अशा घरात लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही. गरुड पुराणानुसार घरात सर्वांचा आदर करणं, विशेषतः मोठ्यांचा आशीर्वाद घेणंही महत्त्वाचं आहे. जिथे आदर, प्रेम आणि सद्भाव असतो, तिथेच लक्ष्मी येते. इतरांचा अनादर केल्यानं ऊर्जा वाढते आणि घरात अशांतता निर्माण होते, ज्यामुळे लक्ष्मी दूर राहते. आता हे दारिद्र्य दूर करण्यासाठी काय करावं? तर या सर्व गोष्टींचा विचार करता गरुड पुराणाचा उद्देश आपल्याला चांगले आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणं हाच आहे. या सवयी बदलल्या तर घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा येईल, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. कारण स्त्रिया या घराचा आधार मानल्या जातात. त्यांचे विचार घरातील वातावरणावर खूप प्रभाव टाकतात. त्यामुळे घराला नेहमी स्वच्छ ठेवावं, मधुर आणि आदराने बोलावं,
भांडणं टाळावी, आळस टाळावा, सकाळी लवकर उठावं आणि कामात सक्रिय राहावं, धन आणि धान्याचा योग्य वापर करावा, अपव्यय टाळावा, घरातील सर्वांचा आणि पाहुण्यांचा आदर करावा. या सवयींचा अवलंब केल्यास नक्कीच आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील आणि दारिद्र्य दूर पळेल. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. हे पुराण भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादांवर आधारित आहे. यामध्ये जीवन, मृत्यू, परलोक, पाप, पुण्य, धर्म, अधर्म तसेच यशस्वी आणि सुखी जीवनासाठी अनेक महत्त्वाचे नियम आणि उपदेश सांगितले आहेत. या पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलच नाही, तर या जीवनात कसं वागल्याने आपल्याला सुख आणि दुःख मिळतं यावरही मार्गदर्शन आहे. धन्यवाद.